हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 2 मधले जे प्रमेय आहेत 1.2च्या अगोदर जे प्रमेय आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग पहिला प्रमेय घेऊया. प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमेय काय आहे तो? जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. काय दिलाय? प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना कशी विभागते? प्रमाणात, एकाच प्रमाणात विभागते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. त्याच्यासाठी समजा हा एक त्रिकोण आहे, ही रेषा आहे असं मानूया. ए बी सी, ए बी सी हा त्रिकोण आहे आणि रेषा एल ही रेषा बी सी ला समांतर आहे. ओके, मग पक्ष काय आहे? प्रमेय लिहिला. आता प्रमेय समजला. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही हा त्रिकोण ए बी सी त्याच्या एका बाजूला समांतर म्हणजे बाजू बी सी ला समांतर असणारी रेषा एल ही ए बी आणि ए क्यू ए सी या दोन बाजूंना बिंदू पी व बिंदू क्यू मध्ये छेदत असेल तर ही रेषा एल या बाजूंना म्हणजे बी सी आणि ए सी ला प्रमाणात विभागते. हेच दाखवायचं आहे. हे प्रमेय आहे, त्याची आकृती काढली. आता प्रमेयामध्ये पहिला काय येतो? प्रमेय नंतर येतो पक्ष. पक्ष म्हणजे काय? दिलेलं जे काय आहे त्रिकोणामध्ये म्हणजे आपल्याला जे काय दिलंय ते आपण उतरवायचे. आकृतीमध्ये जे काय दिलेलं आहे ते लिहायचंय. मग काय दिलंय? पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल ही समांतर आहे. समांतर रेख बीसी, समांतर बीसी ला एल ही रेषा समांतर आहे आणि रेषा एल ही बाजू ए बी ला, रेषा एल ही बाजू ए बी ला बिंदू पी मध्ये व बाजू ए सी ला क्यू मध्ये काय करते? छेदते. हा झाला पक्ष. पहिला प्रमेय लिहितात, नंतर पक्षानंतर असतो साध्य. साध्य म्हणजे आपल्याला काय हवंय, काय सांगितलंय त्यांनी. साध्य काय? जर तर ती रेषा, जरच्या अगोदरचा असतो पक्ष, तर नंतर असते आपल्याला साध्य. ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे ती रेषा म्हणजे कुठली रेषा? रेषा एल ही बाजू ए बी व बाजू ए सी ला एकाच प्रमाणात विभागते. म्हणजेच ए पी छेद बी पी किंवा पी बी
बरोबर ए क्यू छेद क्यू सी. साध्य काय असणार आहे ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ए क्यू छेद क्यू सी हा पक्ष झाला, हा साध्य झाला. आता असणार आहे रचना. प्रत्येक प्रमेयामध्ये रचना असतेच असं नाही, कधी कधी रचना नसते. जर गरज असेल तरच. रचना म्हणजे आपण नव्यानं काय ऍड करणार आहोत त्याला रचना म्हणतात. आता काय मी ऍड करते, ओके, ही रचना काढली. रचनेमध्ये काय लिहिलंय, रेख पी सी व रेख बी क्यू किंवा क्यू बी काढली. रेख पी सी व रेख क्यू बी काढली आपण. ओके, ही झाली रचना. पक्ष, प्रमेय, आकृती काढतो, पक्ष, साध्य, रचना आणि रचनानंतर सिद्धांत. ओके, सिद्धांतामध्ये काय आहे, आता मी काय करते, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी बी क्यू किंवा बी पी क्यू हे दोन त्रिकोण पकडते. ओके, सिद्धांतामध्ये पहिल्यांदा काय करते मी, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू मध्ये पहिल्यांदा हे दोन त्रिकोण घेतले. ओके, पहिल्यांदा हे दोन त्रिकोण पकडले, 1 आणि 2. ओके, ह्या दोन त्रिकोणांमध्ये म्हणजे ही कशी येईल आकृती, ए पी क्यू आणि हे आहे बी. ए पी क्यू व बी पी क्यू ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये समान काय आहे, दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची. उंची आहे, पी क्यू ही उंची आहे, ही दोन्ही त्रिकोणांमध्ये समान आहे. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो, मध्ये उंची समान आहे. ओके, दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची समान आहे म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समान उंचीचे आहेत. ओके, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, त्रिकोणाचा गुणधर्म, समान उंचीच्या त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार आपण काय लिहू शकतो, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार आपण काय म्हणू शकतो, समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार एरिया ऑफ ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तर एवढे. संगत पाया म्हणजे त्रिकोण ए पी क्यू चा पाया काय आहे, ए पी छेद त्रिकोण बी पी क्यू चा पाया आहे बी पी. ओके, हे आहे समीकरण नंबर 1. आता दुसरं बघूया. या सिद्धांतामध्ये पहिला भाग आहे, हे दोन त्रिकोण पकडायचे आहेत, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. रचना केल्यामुळे नवीन त्रिकोण तयार झाला, हा एक त्रिकोण पकडायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू मध्ये. ओके, तर त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू मध्ये हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, यांची सुद्धा उंची समान येईल.
ए पी क्यू सी. त्रिकोण ए पी क्यू व सी पी क्यू मध्ये उंची समान येणार, त्यामुळे काय होणार, समान उंचीच्या उंची दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची समान आहे, त्यामुळे त्रिकोणाच्या समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार, म्हणून काय लिहू शकते मी इथे पण तेच, समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार काय असतं, समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया, एपीक्यूचा पाया काय आहे, ए क्यू, व सी पी क्यूचा पाया काय आहे, क्यू सी किंवा सी क्यू. ओके, हे झालं समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये एपी क्यू, समीकरण 1 व 2 ची डावी बाजू काय आहे, एपी क्यू छेद बी पी क्यू, आणि इथं काय आहे, समीकरण 2 ची डावी बाजू काय, एपी क्यू छेद सी पी क्यू. मग याच्यामध्ये वरची बाजू समान आहे एपी क्यू, इथं पण एपी क्यू आहे. आता आपल्याला काय करायचंय, खालची बाजू समान दाखवूया. म्हणून आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट थर्ड मध्ये काय करणार आहोत, त्रिकोण बी पी क्यू व त्रिकोण सी क्यू पी मध्ये किंवा सी पी क्यू मध्ये, त्रिकोण बी पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू मध्ये. आता हे त्रिकोण कसे आहेत, दोन समांतर लाईन, दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत. ओके, म्हणजे हे दोन समांतर रेषांच्या मध्ये असल्यामुळे त्यांची उंची कशी आहे, समान आहे. आणि पी क्यू दोन्ही त्रिकोणांचा पाया पी क्यू आहे, आणि म्हणजे ते कसं येईल, पाया सुद्धा समान असणार आहे आणि उंची सुद्धा समान असणार आहे. मग तेच लिहायचंय, त्रिकोण बी बी पी क्यू व सी पी क्यू मध्ये रेषा एल ही समांतर आहे बीसी ला, रेषा एल इथं पुढे गेलं, किंवा पी क्यू हे समांतर आहे और रेख बीसी ला, किंवा रेषा पी क्यू समांतर बीसी असं लिहिलं तरी चालेल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हे दोन्ही त्रिकोण बी पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू हे समान उंचीचे आहेत. काय आहेत, समान उंचीचे आहेत व त्यांचा पाया पी क्यू समान आहे. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कसे होतील, बी बी पी क्यू व सी पी क्यू हे दोन्ही त्रिकोण समान पाया व समान उंचीचे आहेत. म्हणून त्रिकोण बी पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू हे समान पाया व समान उंचीचे आहेत. मग ज्या त्रिकोणांचा पाया व ज्या त्रिकोणांची उंची समान आहे, मग त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा काय असते, समान असते, किंवा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एकाच एक असते. म्हणून मी इथं काय लिहू शकते, समान पाया व समान उंचीच्या
गुणधर्मानुसार, म्हणून त्रिकोणांचा समान पाया व समान उंचीच्या गुणधर्मानुसार आपण काय लिहू शकतो? एरिया ऑफ त्रिकोण BPQ व त्रिकोण CPQ, एरिया ऑफ ट्रायंगल CPQ यांचा दोघांचा एरिया काय असेल? इक्वल असेल, म्हणजे समान असेल, दोन्हीही समान असेल. हे समीकरण नंबर 3. आता आपल्याला समीकरण 1 व 2 यांची डाव्या बाजूतली वरची बाजू, डाव्याकडची वरची बाजू समानच होती, APQ आणि APQ. आपल्याला फक्त खालची बाजू B म्हणजे जे एरिया ऑफ ट्रायंगल BPQ व एरिया ऑफ ट्रायंगल CPQ समान दाखवायचा होता. म्हणजे दोन्ही त्रिकोणांची, म्हणून समीकरण 1, 2 व 3 नुसार आपण काय म्हणू शकतो की दोन्ही त्रिकोणांची समीकरण 1 व 2 याची डावी बाजू समान आहे. म्हणून समीकरण 1, 2 व 3 नुसार आपण काय लिहू शकतो? त्रिकोण APQ चा एरिया व त्रिकोण BPQ चा एरिया यांचं गुणोत्तर आणि त्रिकोण APQ व त्रिकोण CPQ या दोघांचा एरियाचं गुणोत्तर हे दोन्ही समान असतील. जर डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू पण समान असेल, म्हणजे AP छेद BP बरोबर AQ छेद CQ. म्हणून AP छेद BP बरोबर AQ छेद CQ, AQ छेद CQ. हे आपलं साध्य होतं का? AP छेद BP किंवा PB इज इक्वल टू AQ छेद QC CQ. हे असं उलट लिहिलंय, असं लिहिलं तरी चालेल. दॅट इज म्हणजेच हेच काय आहे? AP छेद PB, BP म्हणजेच PB बरोबर AQ छेद QC. ओके, हेच आपलं साध्य झालं. हे आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय आहे? हाच तो आहे. ह्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंना 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा या दोन्ही बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हे आपलं साध्य आलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो की हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण साध्य केलेलं आहे. मला असं वाटते की आपण समजून घेतलं असेल. प्रत्येक वेळी छोटी छोटी आकृत्या काढून दाखवल्यात, जेणेकरून तुम्हाला आणखीन सोपं होईल. पहिलं प्रमेय समजला असेल असं गृहीत धरून आपण आता नेक्स्ट पॉइंट बघूया. आता आहे ह्याच प्रमेयाचा व्यत्यास. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या 2 भुजांना 2 भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागते तर ती रेषा त्या उरलेल्या बाजूला समांतर आहे. म्हणजे पहिल्यांदा काय दाखवलेली? ती रेषा समांतर दाखवलेली आणि आपल्याला काय दाखवायचं होतं की ती रेषा प्रमाणात विभागते हे दाखवायचं होतं. पण याचा व्यत्यास म्हणजे काय? ऑलरेडी रेषा दाखवलेली आहे, त्या भिन्न बिंदूमध्ये छेदते पण आणि त्या एका प्रमाणामध्ये पण विभागते. मग आपल्याला काय दाखवायचं? फक्त ती रेषा त्या बाजूला, तिसऱ्या बाजूला समांतर आहे हे दाखवायचं आहे. ते आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. नेक्स्ट आहे, फक्त लिहून घेते, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. म्हणजे अगोदर जो साध्य होता तो त्यांनी पक्ष म्हणून दिलाय आणि जो अगोदरच्याचा जो पक्ष आहे तो आपल्याला इथं साध्य म्हणून साधायचा आहे, साध्य करायचा आहे. काय दिलाय? एखादी रेषा त्रिकोणाच्या
दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असेल. हे आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता आपण त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय बघणार आहोत. ओके, नेक्स्ट काय आहे? त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. ओके, मग पहिला काय आहे प्रमेय? प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. काय आहे? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. आता आपण आकृती काढूया. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या, आता त्रिकोण पाहिजे आपल्याला. ए बी सी. त्रिकोण ए बी सी हा एक प्रकारचा त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाचा कोन सी याला आपण काय करणार आहोत? दुभागणार आहोत. दुभागणे म्हणजे त्या कोनाचे दोन समान भाग करणे. समजा आता दुभागणे म्हणजे काय? दुभागणे म्हणजे दोन समान भागामध्ये रूपांतरित करणे. आता या कोनाचा दुभाजक म्हणजे या कोनाचे दोन समान कोन सेपरेट समान पण सेपरेट त्रिकोण तयार करणे. ओके, आता हा कोनाचा दुभाजक ई मध्ये छेदतोय. नाव देऊया ई. ओके, हा त्रिकोण आहे ए बी सी आणि त्याचा कोनदुभाजक आपल्याला ए बी ला पॉइंट ई मध्ये छेदतोय. आता पक्ष लिहूया आपण. प्रमेय लिहिलेला आहे पक्ष. पक्ष म्हणजे दिलेल्याच गोष्टी लिहायच्या आहेत. त्रिकोण ए बी सी च्या कोन सी चा दुभाजक काय करतो? रेख ए बी ला बिंदू ई मध्ये छेदतो. हा झाला पक्ष. पक्ष म्हणजे दिलेल्या गोष्टी. आता साध्य काय करायचं आहे? साध्य बरोबर ए ई छेद ई बी. ए ई छेद ई बी. दुभागलेली बाजू कुठली आहे? ए बी ही आहे. कुठल्या पॉइंट मध्ये छेदतोय? बी या पॉइंट मध्ये छेदतोय. म्हणून ए ई छेद ई बी बरोबर उरलेल्या दोन बाजू कुठल्या आहेत? ए सी छेद बी सी किंवा सी बी. ओके, हा साध्य आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, ह्या त्रिकोणाच्या कोन सी चा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजू, या कोन म्हणजे कोन सी समोरील बाजू कुठली आहे? ए बी. ही या समोरील बाजूला, ह्या बाजूला ए बी ला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे उरलेल्या बाजू कुठल्या येतील? ए सी आणि सी बी यांच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणून ए ई छेद ई बी बरोबर ए सी छेद बी सी किंवा सी बी. पक्ष झाला, साध्य झाला. आता आपण काय करणार आहोत? रचना करणार आहोत. रचना म्हणजे आकृतीमध्ये, दिलेल्या आकृतीमध्ये थोडासा बदल करायचा आहे. ओके, ही आहे आपली रचना. इथे पॉइंट आलेला आहे डी. ओके, रचना काय आहे? बिंदू बी मधून, बिंदू बी हा आहे बिंदू बी मधून
किरण सीई हा काय आहे, किरणच आहे. सीई ला समांतर कशी रेषा काढायची, समांतर रेषा काढायची, पॅरलल लाईन काढायची, समांतर रेषा काढली. ओके, ती कुठं छेदते, AC ला बिंदू D मध्ये छेदते. ती AC ला बिंदू कुठल्या बिंदूत छेदते, D मध्ये छेदते. ओके, प्रमेय लक्षात आलेला आहे. त्रिकोणाचा कुठलाही त्रिकोण असेल त्या कोणाचा जर दुभाजक असेल आणि जर तो दुभाजक कोण दुभाजक त्या कोणाच्या समोरच्या बाजूला जर छेदत असेल तर तो कोण दुभाजक हा उरलेल्या ज्या बाजू आहेत, उरलेल्या बाजूच्या लांबीचा गुणोत्तर असेल तेवढ्याच लांबीचा गुणोत्तर या दुभागलेल्या बाजूचा असेल. प्रमेय समजला, पक्ष, साध्य आणि रचना. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट आहे सिद्धता. सिद्धता. आता सिद्धतेमध्ये आपण काय घेणार आहोत, काय दिलेले आहेत आपण काय रचनेमध्ये काय घेतलेले आहे, किरण सीई ला बीडी ही काय असेल, समांतर रेषा आहे. मग तेच जे घेतलेले आहे तेच घ्यायचंय. पहिल्यांदा काय आहे, किरण सीई ला समांतर रेषा कुठली आहे, बीडी. दोन काय आहेत, समांतर रेषा आहे. ओके, समांतर रेषा आहे आणि आपण छेद काय पकडलाय, एडी ही छेद पकडलाय व रेषा एडी ही काय आहे, त्या दोन्ही किरणांना छेदलेले आहे, छेदिका आहे. छेदिका घेऊ. मग काय होईल, जर एडी ही छेदिका आहे, एई आणि बीडी हे दोन्ही जर किरण असतील, समांतर किरण असतील, तर आपण काय म्हणू शकतो, संगत कोन म्हणून काय होईल, जर दोन्ही रेषा समांतर असतील आणि एखादी रेषा त्यांना जर छेदणारी असेल तर तयार होणारे संगत कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोन ACE एकरूप कोन CDB असे होऊ शकते. हे दोन्ही कोन कसे येतील, एकरूप येते. म्हणजे कोन C आणि कोन D एकरूप येणार. ओके, जर एडी छेदिका पकडली तर. म्हणून मी काय लिहिते, म्हणून कोन ACE एकरूप कोन CDB कारण काय आहे, हे समीकरण नंबर 1 आणि कारण काय घेऊया आपण, संगत कोन. संगत कोन. आता आपण काय घेऊया, पहिल्यांदा घेतली आपण एडी ही छेदिका घेतली. आता आपण BC ही छेदिका घेऊ. जर BC ही छेदिका घेतली असता आपल्याला व्युत्क्रम कोन मिळतात का, CE आणि BD हे किरण एकमेकांना समांतर आहेतच. पहिल्यांदा घेतली एडी ही छेदिका घेतली. आता आपण BC ही छेदिका घेऊ. मग कुठला कोन तयार होतो, व्युत्क्रम कोन होतो. म्हणजे कोन ECB एकरूप कोन CBD. इथं हे दोन्ही कोन कसे होतील, एकरूप येणार. झेडाकार तयार होतो म्हणजे व्युत्क्रम कोन तयार होतो. ओके, म्हणजेच कोन ECB व कोन CBD हे कोन कसे येतील, एकरूप येणार. हे झालं पहिला. आता सेकंड काय घेऊ, आता रेषा BC ही छेदिका घेऊ. नेक्स्ट पॉइंट काय घेऊ आपण, रेषा BC ही काय करू, छेदिका घेऊ. BC ही छेदिका घेऊ. त्यामुळे मग काय येणार, BC ही छेदिका घेतल्यानंतर कोन ECB व कोन CBD, कोन ECB एकरूप कोन CBD हे समीकरण 2. कारण काय आहे, कसे आहे, झेडाकार येते म्हणजे व्युत्क्रम कोन.
व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन कसोटीनुसार हे दोन्ही कोन कसे येतील, एकरूप येतात. आपल्याला काय दिलेले आहे, त्यांनी दिलेलेच आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे कोन सी चा दुभाजक आहे. दुभाजक आहे म्हणजे कोन सी चे दोन समान छोटे छोटे कोन तयार होतात. कोन सी जर 50 अंशाचा असेल तर उरलेले तयार झालेल्या दुभाजकानुसार तयार झालेले कोन किती अंशाचे असतील, 25 चे असतील. दोन्ही कोन समान मापाचे असतील. म्हणून कोन EACE व कोन ECB हे कसे असतील, एकरूप असतील. त्यांनी दिलेलंच आहे, ते पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणून तेच लिहायचे. आणि कोन ACE एकरूप कोन ECB काय दिलंय त्यांनी, पक्ष. पक्ष म्हणजे त्यांनी दिलेलंच आहे ते ऑलरेडी. ओके, हे समीकरण काय झाला, 3 झाला. ओके, मग समीकरण 1 व समीकरण 2 यांची डावी बाजू समान आहे, ACE आणि CDB, तर उजवी बाजू पण समान आहे. म्हणून मी काय लिहिते, समीकरण 1, 2 व 3 नुसार आपण काय म्हणू शकतो, कोन CDB एकरूप कोन CBD हे आपल्याला मिळालं. ओके, आता कोन CBD इथं आहे आणि कोन CDB इथं आहे. जर हे दोन्ही कोन कसे आहेत, एकरूप आहेत. मग एकरूप कोनांच्या समोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात. म्हणून CD ही बरोबर BC, CD आणि BC ची किंमत सेम असणार आहे किंवा त्यांची लांबी समान असणार आहे असं म्हणू शकतो. म्हणून एकरूप कोनासमोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात. एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून CD बरोबर BC, CD बरोबर BC हे समीकरण काय झाला, 4. आता आपल्याला काय बघायचंय, हा आपल्याला तर हे तर मिळालं. आता आपण काय करू, त्रिकोण ABD मध्ये, ओके, त्रिकोण काय पकडायचा आहे, त्रिकोण ABD मध्ये काय दिलेला आहे, CE हा समांतर असेल BD ला. CE आणि BD हे कसे आहेत, समांतर आहेत. इथं आपण घेतलेलं आहे, रचनामध्येच घेतलेले आहे ना, समांतर रेषा घेतलेली आहे. CD समांतर आहे BC ला, सॉरी, CE समांतर आहे BD ला, CE समांतर आहे BD ला. ओके, एखाद्या त्रिकोणामध्ये जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असून उरलेल्या दोन बाजूंना जर भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या त्रिकोणाला प्रमाणात विभागते. हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे आपल्याला. ओके, मग त्याच प्रमेयाचा वापर करून, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करायचा. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मी काय लिहू शकते, AE छेद BE बरोबर AEAC छेद CD. म्हणून मी काय लिहू शकते, AE छेद BE बरोबर AC छेद CD. AC छेद CD हा काय आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून हा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणामध्ये CE ही समांतर आहे BD ला, रचनेमध्ये घेतलेले आहे आपण. म्हणून व CE ही काय करते, या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे CD आणि AB ला दोन भिन्न बिंदूमध्ये C आणि E मध्ये छेदते. त्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून आपण काय लिहू शकतो, AE छेद EB बरोबर AC छेद CD. आता हे आपल्याला मिळालेलं आहे.
पण समीकरण 4 काय सांगते, CD बरोबर BC. मग मी CDच्या ऐवजी काय लिहिणार, BC लिहिणार. म्हणून AE छेद BE किंवा EB बरोबर AC छेद BC. हे आपलं साध्य आहे का? AE छेद EB बरोबर AC छेद BC हे आपलं साध्य होतं, ते सिद्ध झालं. आता आपण 3 समांतर रेषा व त्यांची छेदिका यांचा गुणधर्म बघणार आहोत. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका व त्यांच्या छेदिका हे बघणार आहोत. आता प्रमेय काय आहे? प्रमेय आहे 3 समांतर रेषांनी 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके, प्रमेय दिलेला आहे आपल्याला. प्रमेय काय दिलंय, 3 समांतर रेषा असतील, त्यांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर, त्याच्यामध्ये 3 समांतर रेषांनी जर एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्याच रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे याच्यामध्ये 3 समांतर रेषा लागतील आणि 2 आंतरछेदिका लागतील. ओके, आकृती काय आहे याची, छेदिका T1 छेदिका T2. इथं T1 ही छेदिका पॉइंट रेषा L ला A मध्ये, रेषा M ला B मध्ये व रेषा N ला C मध्ये छेदते. आणि T2 ही रेषा L ला P, M ला Q व N ला R मध्ये छेदते. ओके, प्रमेय लिहिला. आता काय लिहायचं आहे, पक्ष दिलेल्या गोष्टी असतात, म्हणजे जे काय आहे प्रमेयामध्ये तेच आपण पक्षात लिहितो. काय दिलंय, रेषा L जे आकृतीमध्ये आहे ते पक्षात लिहितो आपण. रेषा L ही समांतर आहे रेषा M ला व N सुद्धा समांतर आहे रेषा N ला. T1 आणि T2 हे काय आहेत, छेदिका आहेत. T1 व T2 या छेदिका आहेत. ओके, T1 ही रेषा L ला A मध्ये, M ला B मध्ये व N ला C मध्ये छेदते. T1 ही त्या समांतर रेषांना अनुक्रमे A, B व C ह्या बिंदूत छेदते. ओके, आता ही T2 छेदिका आहे. T2 ही त्या समांतर रेषांना अनुक्रमे कुठल्या बिंदूत छेदते, P, Q व R. P, Q व R ह्या बिंदूत छेदते. ओके, एवढा दिलेला आहे या आकृतीमध्ये. हा एक तुमचा आहे पक्ष. पक्षानंतर येतो साध्य. साध्य काय करायचं आहे आपल्याला, AB छेद BC बरोबर PQ छेद QR. AB छेद BC बरोबर PQ छेद QR. ओके, हा झाला साध्य. आता आपण रचना करूया. रचना काय करते मी, समजा P व C किंवा A आणि R जॉईन करूया. तुम्हाला जे हवं असेल ते जॉईन करू शकता.
काय काढली? रेख CP काढली, ती रेषा M ला बिंदू S मध्ये छेदते, तेच लिहिते. रचना काय आहे? रेख CP काढली, रेख CP काढली, ती रेषा M ला बिंदू S मध्ये छेदते. ओके, ही झाली रचना. पक्ष साध्य प्रमेय, पक्ष साध्य, रचना आणि सिद्धता. आता आपण सिद्धता करणार आहोत. पहिल्यांदा मी त्रिकोण PCR घेते. तुम्ही त्रिकोण ACP घेतलात तरी चालेल. त्रिकोण PCR मध्ये काय आहे? रेषा M ही समांतर आहे रेषा N ला. रेषा M समांतर आहे रेषा N ला. ओके, M आणि N समांतर आहे, त्यामुळे आपण काय? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो? PS छेद SC बरोबर PQ छेद QR. PS छेद SC बरोबर PQ छेद QR. हे समीकरण नंबर 1. ओके, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर केलेला आहे आपण. तर ह्या त्रिकोणाचा झाला. आता हा त्रिकोण बघूया. त्रिकोण ACP मध्ये, त्रिकोण ACP मध्ये आता कुठली रेषा? रेषा L ही समांतर आहे रेषा M ला. L ही रेषा समांतर आहे रेषा M ला. रेषा L समांतर आहे रेषा M ला. म्हणून इथं सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचाच वापर करायचा आहे. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय लिहू शकते मी? PS छेद SC बरोबर AB छेद BC. PS छेद SC बरोबर AB छेद BC. ओके, हे समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 व समीकरण 2 यांची डावी बाजू, ही डावी बाजू समान आहे. PS छेद SC, PS छेद SC. जर डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू सुद्धा समान असणार आहे. म्हणून समीकरण 1 व 2 नुसार आपण काय म्हणू शकतो? AB छेद BC बरोबर PQ छेद QR. हेच तुमचं साध्य होतं. AB छेद BC बरोबर PQ छेद QR. ओके, तीन समांतर रेषांचा प्रमेय इथं संपलेला आहे. समजला असेल तुम्हाला. सोपा आहे हा प्रमेय, फक्त प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, आणि रचना पण थोडीच आहे, त्याच्यामध्ये जास्त नाही आहे. हे आजचे 3 प्रमेय तुम्हाला समजले असतील. या भागामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय बघितला आणि त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय बघितला. 3 समांतर रेषा व त्यांची छेदिका यांचा एक प्रमेय बघितला. हे 3 प्रमेय तुम्हाला समजले असतील असं मी गृहीत धरते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.